स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ नवीन बागकाम करणाऱ्यांसाठी आहे। तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हिवाळ्यात झाडांची पानगळती का होते। तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर बघा, हिवाळ्यामध्ये सगळ्याच झाडांची पानगळती होते। तर याचं कारण की हिवाळ्यामध्ये झाडांचा विश्रांतीचा काळ असतो, त्यामुळे झाड आराम करत असतं। या काळात झाड पानांना, फुलांना, फळांना अन्न पुरवठा करत नाही, त्यामुळे फळांचा आकार लहान होतो किंवा फळंही लागत नाही, फुलंही लागत नाही आणि पानं हे नैसर्गिकरित्या गळून पडतात। तर याचं झालं हे मुख्य कारण। त्यामुळे झाड स्वतःच्या अंगावरती कुठलंही ओझं ठेवत नाही आणि ही पानगळती होते। तर बघा, आता ही झालेली पानगळती, तर बरेच वेळा प्रत्येक झाडाच्या खाली बघा हिवाळ्यात खच पडलेला असतो पानांचा। तर जेवढी आपल्या घरामध्ये झाडं आहेत, हा पाला रोजच्या रोज झाडायचा आणि एखाद्या कुंडीमध्ये भरायचा। जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा ऋतू संपतो, हिवाळा। आपल्याला फेब्रुवारीपासून नवीन बागकाम करायचं असतं, उन्हाळी पालेभाज्या, फळभाज्या लावायच्या असतात। त्यासाठी आपल्याला हे पटकन खत तयार होतं। याचा पाला वाळवायचा आणि लगेच आपल्याला 2 महिन्यानंतर याचं खत तयार होतं आणि तेच खत आपण पुढच्या झाडांना वापरायचं। तर बघा, आता ह्याची पानगळती झाली की याला नवीन पालवी फुटते किंवा बेडक वाढलेल्या फांद्या या दिवसात कट करायच्या, त्यामुळे झाड परत जोमाने वाढतं। झाडाला आळी करून घ्यायची, त्यामुळे पाणी साठतं। आता उन्हाळा चालू होणार असतो, आळी करायची, त्याला खत घालायचं आणि पुन्हा एकदा झाड नव्याने तयार होतं फळांना, फुलांना। तर हे आहे नैसर्गिकरित्या झाडांचं पान गळणं किंवा हिवाळ्यात पानांची गळती का होते, त्यावर तुम्हाला उत्तर मिळालं असेल। तर बघा, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।